सर्वांना गुड मॉर्निंग. तर आता आपण उठलेलो आहे, फ्रेश वगैरे झालेलो आहे. तर आपण जरा आज चिपळूणला जाणार आहे. तर आपलं कॉलेजला जरा काम पण आहे आणि घरी पण थोडं काम आहे. तर आपण निघू. वातावरण पण तसं झालं आहे, जरा पाऊस पण येईलच, बघू आता काय होतं आहे ते. तर सर्वांनी राहाच ब्लॉगमध्ये आणि तुम्हाला आता राईट दाखवतो कसं काय ते ब्लॉगमध्ये राहा. जर तुम्हाला ब्लॉग आवडत असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. तर बघा. सो हे काय, चला आपण आता चिपळूणला जातो आहे आपल्या घरी. जर आपलं काम आहे. तर पाऊस होता मागे म्हणून आपल्याला ब्लॉग करायला भेटला नाही. तर आता जरा पाऊस इकडे नाही म्हणून इकडे आता ब्लॉग स्टार्ट केला आहे. तर ब्लॉगमध्ये राहाच. तर आपण आता चिपळूणला निघालो आहे. इकडनं मधल्या गावातून जातो आपण. आता रत्नागिरीमधून फिरून नाही जात आहे, कारण की आमच्या गावावरून इकडे एक शॉर्टकट आहे, डायरेक्ट हायवेला टच येतो. वातावरण पण आता जरा एकदम मोकळं आलं आहे. टाकी विद्यावर पॅडलची फुल व्हील केलेली आहे पूर्ण. त्या साईडला मस्त एकदम. मला पण नाही एवढा माहिती, तरी जातोय. कोणना कोणतरी भेटतंय त्यांना विचारत जातोय. तुम्ही आजला ब्लॉग बघितला असाल, तुम्हाला कसा आवडला आहे. मांडवीत आपण गेलेलो होतो मागच्या ब्लॉगला फिरायला. तर आता आपण जात आहे स्कूलला. तर आपण बघू चिपळूणला आज रिटर्न मारू, नाहीतर उद्या रिटर्न मारू आपण. इकडं पूर्ण लावणी वगैरे पाठवणं चालू आहे आणि लावणी चालू आहे. तर लावणी होईल चालू. त्यानंतर आपण बघू. एकदम मस्त एकदम हे करताय. रत्नागिरीला पाऊस पण जाम पडतोय. सर्वीकडे लावणीच एकदम चालू आहे, मस्त वेगळी एकदम पूर्ण. आणखी तसा पाऊसच पडून गेलाय, लावणीच लावायला. आता माणसामध्ये लावणीचा पाऊस पडतोय. आपल्याला काय माहित कसला पाऊस पडतोय आणि कसलं काय. संगमेश्वर 17 किलोमीटर आहे इकडनं. काय तिकडे जवळ आहे संगमेश्वर वगैरे. एवढं तुम्ही रत्नागिरीतून फिरून जाण्यापेक्षा शिवळी वगैरे करून पाहणं वगैरे हा एकदम जवळ आहे. आता पण करपूड आहे. तर इकडनं तुम्हाला एक व्ह्यू मस्त भेटणार आहे. तुम्हाला खाली उतरताना घाट हा मस्त एकदम. तो वातावरण म्हणजे एकदम मस्तच आहे इकडनं. आता तो शिवाय ना एक नंबर धबधबे विधबधबे सर्व आहेत. काय आपण आलेलो आहे डायरेक्ट. गाडी बंद करूया. पूर्ण एकदम मस्त एकदम आहे. इकडे आता पाऊस भरपूर पडतोय. मेरे को रेनकोट पडणं पडताय. हो तू का धबधबा दिसलो ना सर. मला खाली गेल्यावर दाखवतो धबधबा. आणि तुम्हाला कसं वाटतंय तो बघा. दिसला काय तो आहे तिथं धबधबा आहे. तिथं एक ट्रेनची पटरी पण आहे, म्हणजे ब्रिज आहे. कधी कोकण म्हणजे रत्नागिरी टू जरी तुम्ही संगमेश्वर जरी प्रवास केला ट्रेनने, हा जन्नत आहे जन्नत. ही पटरी जाते, परत एक टनल आहे, परत टनल सोडलं की एक धबधबा आहे. एकदम रावस आहे. रावस म्हणजे बोलायला गेलं ना एकदम मस्त आहे. मला इथंच दिसत तो बघा तिथे धबधबे. तुम्हाला खाली गेल्यावर दाखवतो. ट्रेन पण जाते तिकडनं. कधी आलात तर या ठिकाणी प्रवास करा, एक नंबर वाटतं या रूटने. असा धबधबा पडतोय आणि तिथं पटरी आहे, ट्रेनचा ब्रिज आहे. हा मस्तच. तो प्रवास एकदम नीट करा. घाई गडबडीत नाही. घाट आहे आपला. तो मुंबईगाव हायवे खाली.
इथे फार्म हाऊस पण आहे. यायला पाहिजे एक दिवस ह्या फार्म हाऊसवर सर्व, पण पोरं पाहिजे. तर तो बघा धबधबा. तो बघा, तो ब्रिज दिसतो ट्रेनचा. वा, गाइस इकडे तुम्हाला क्लिअर दिसतात. फक्त एक ट्रेन जायची वाट बघतोय. मस्त एकदम एक व्हिडिओ पण कॅप्चर करू. हो बघा, एकदम चिल्ड आहे, एकदम मस्त आहे की. ब्रेक पण लूज झालं, टाईट करूया जरा. कुठे गॅरेज भेटते, गॅरेजमध्ये टाकू गाडी एकदम. ओ माय गॉड, सर तर कोसळले. गाइस, जर तुम्ही कधी ह्या रोडने आलात ना, तर इथे एकदम मिसळ खावं तुम्ही. एकदम मस्त एकदम भेटते मिसळ. मी मागे खाल्ली होती, पण आता नाही भेटून खाऊन आलोय मी. चला पण आता डायरेक्ट भेटू पुढं. आपण आता आलो उपसी पुलावर. नदीला पाणी बघा एकदम फुल आहे. तर तुम्हाला परवा बातमीमध्ये आलं असेल की तरी दरड कोसळलेली. तर काहीतरी 8 तासची काहीतरी वाहनं थांबवलेली होती. तर हे दाखव झाला, काढला नाही की नाही काय माहिती. पूर्ण चालू आहे हो खाली रस्ता. रस्ता पूर्ण पाचच वाटतं होतं ते. पूर्ण रस्ता चालू आहे खाली. काय रस्ते करतात ना. तो पाचच होता वाटतं. पण
पाऊस भरपूर आहे पुढे, ब्लॉग वाढणार नाही आपला. पाऊस पडतोय भरपूर, तर बघू. जर मध्ये पाऊस नसता तर आपण करू, नाही तर डायरेक्ट घरी गेल्यावर आपण डायरेक्ट भेटू. आम्ही भेटू तुला. पाऊस आहे भरपूर पुढे. आपल्याला इथं आता रेनकोट वगैरे घालायला लागणार आहे. पुढे जरा आपण घालून देऊ, रेनकोट वगैरे घालू आपण. पुढे भिजायला होणार आहे. जो तुम्हाला ब्लॉग आवडत असेल तर प्लीज सबस्क्राईब करा चॅनलला, लाईक करा आणि कमेंटमध्ये पण सांगा. काय कोण कमेंट नाही करत, ब्लॉग कसा आवडत तो.